उरणच्या दिघोडे फाटा येथे अटल सेतूपासून कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात स्थानिकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। खड्ड्यात थेट बसून नागरिकांनी निषेध नोंदवला। सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला, विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले। आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती। याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उरण पोलीस ठाण्यानं लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या दरम्यान एमपीपी खार पाटील कंपनीने खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं आहे। चौक परिसरातील वारंवार वीज खंडित होण्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक मोर्चा काढत वीज कार्यालयावर जोरदार हल्लाबोल केला। विभागीय अभियंता मुंढे यांना जाब विचारत 15 ऑगस्टपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे यांनी दिला। मोर्चात खंडित वीज, जादा बिल, कोसळलेले खांब यासारख्या समस्या मांडण्यात आल्या। याबाबत अभियंता मुंढे यांनी 15 ऑगस्टपर्यंत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असून तोपर्यंत समस्या न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। घणसोली सिप्लेक्समधील ओम साईराम को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या इमारतीतील 3ऱ्या मजल्यावर स्वयंपाकघराचा स्लॅब कोसळला। यावेळी मीनाक्षी बादल स्वयंपाक करत असताना स्लॅब तुटण्याची चाहूल लागल्याने त्या वेळेत बाहेर आल्या आणि मोठा अपघात टळला। त्यांच्या हॉलमधीलही काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे। नवी मुंबई महापालिकेनं घटनास्थळी येऊन धोकादायक भाग पाडून साफसफाई केली। इमारतीत पाणी गळतीचा प्रश्न गंभीर असून महिलांचे हाल होत आहेत। दुरुस्तीचा खर्च कोण करणार हा प्रश्न बादल कुटुंबासमोर उभा राहिला आहे। अलिबागमधील पांडवादेवी येथे एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। मूलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्थेच्या पुढाकारानं झालेल्या या सोहळ्यात तब्बल 1000 आदिवासी जोडपी विवाह बंधनात अडकली। या उपक्रमाला आदिम उन्नत सेवा संघ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे सहकार्य लाभले। प्रमुख पाहुण्या महामंडलेश्वर डॉ भगवती नंदा यांनी उपक्रमाचं कौतुक करत त्यातून सामाजिक एकात्मता आणि आर्थिक सशक्तीकरणाचा संदेश मिळतो असं सांगितलं। असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली। माणगावमधील जिल्हा सत्र न्यायालय रस्त्यावर मंजूर झालेल्या नाट्यगृहाचं काम अपूर्ण आहे। यामुळे नाट्यप्रेमी, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। माणगावमधील सांस्कृतिक चळवळ गतिमान राहण्यासाठी नाट्यगृह अत्यावश्यक आहे। सुमारे 8 वर्षांपूर्वी नाट्यगृहासाठी निधी मंजूर झाला होता, मात्र अपुऱ्या निधीमुळे कामास गती मिळू शकली नाही। दरम्यान साहित्याचे दर वाढल्यामुळे मूळ मंजूर निधीत काम पूर्ण होणं शक्य नाही अशी चर्चा सुजाण नागरिकांमध्ये सुरू आहे। नाट्यगृहाच्या बांधकामासाठी पुनर्मूल्यांकन करून नवीन निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी होत आहे। उरणमधील कोटनाका येथे एका इलेक्ट्रॉनिक स्कूटरमधून अचानक धूर निघण्याची घटना घडली। यामध्ये इलेक्ट्रिक वाहनाचे मोठे नुकसान झाले, मात्र इतर कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचं समजतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ परिस्थिती आटोक्यात आणली। परिस्थितीवर काहीच वेळात नियंत्रण मिळवल्याने संभाव्य धोका टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। रसायनी मोहपाडा येथील सार्थक राकेश खराडे यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त खालापूर पत्रकार संघ आणि राकेश खराडे यांच्या सौजन्यानं विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार मनोहर भोईर, बाळ माने आणि सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते झालं। यावेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, शैक्षणिक साहित्य, ड्रेस, टी-शर्ट आणि खाऊ वाटप करण्यात आलं। तसंच आयुष्यमान भारत कार्ड शिबिर आणि गावठाण सनद वाटप कार्यक्रमही घेण्यात आला। उपक्रमांना ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि शासकीय अधिकाऱ्यांचा प्रतिसाद लाभला। खालापूरमधील दुर्गम खडई, धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडी रस्त्याचं काम राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचा आरोप करत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसले होते। 4 वर्ष काम रखडल्याने संताप होता। संतोष घाटे यांनी राजकीय पुढारी हेतुपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत असा थेट आरोप केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी उपोषणस्थळी भेट देत तहसीलदार आणि वनविभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर मध्यस्थीनंतर प्रशासनानं 2 दिवसात नव्यानं प्रस्ताव पाठवला जाईल असं आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आलं। भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीनं पेझारी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात 10वी, 12वी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांच्या पुढाकारानं पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। चित्राताई पाटील यांनी रायगडमधील रोजगाराच्या संधींचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी शिक्षणात एकाग्र राहावं असं आवाहन केलं।
उपाध्यक्ष सवाई पाटील यांनी गौरवाने आत्मविश्वास वाढतो असं सांगितलं। कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते। खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस आणि दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांच्या जयंतीनिमित्त पिंगोडे ग्रामपंचायत सभागृहात शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आयएएस आयपीएस अधिकारी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। तसंच रोहा येथे वरदायिनी ट्रस्टच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणार असल्याची माहिती दिली। कार्यक्रमात जनार्दन कोळी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।